राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकामागोमाग एक होणाऱ्या भेटी त्यांच्या युतीच्या चर्चांना बळ देऊ लागलेल्या आहेत. आत्तापर्यंत केवळ सार्वजनिक मंचावरती होणाऱ्या भेटी कौटुंबिक पातळीपर्यंतही गेल्यात. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जात शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात उद्धव ठाकरेंचा कुटुंब कबिला राज यांच्या शिवतीर्थावरती येणार का याची प्रचंड उत्सुकता आहे. आणि याविषयी राज यांचे पुत्र अमित ठाकरेंनी केलेल्या भाष्यामुळे गणपतीच्या साक्षीनं ठाकरेंच्या युतीचा श्री गणेशा होणार का याचीही चर्चा रंगतेय. राज ठाकरेंच्या घरी जाणार उद्धव ठाकरे. गणरायाच्या दर्शनानं युतीचा श्री गणेशा. ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट. तयार झालेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आधी मराठीच्या मुद्द्यावर एका मंचावर आले, मग वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीवर बंधू भेट झाली. आता तिसऱ्या भेटीवरून राजकीय चर्चेला उधाण आलंय आणि तीही गणपतीच्या साक्षीनं. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणरायाचं आगमन होत आहे. राजकीय नेत्यांसह सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीही शिवतीर्थावर बाप्पांच्या चरणी लीन होतात. त्यामुळे यंदाच्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार का याचे आडाखे बांधले जाऊ लागलेत. याविषयी जेव्हा अमित ठाकरेंना विचारलं तेव्हा त्यांनी सस्पेन्स आणखीनच वाढवला. सरप्राईज आहे, सरप्राईज. आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का हे अजून गुलदस्त्यात आहे. कारण एकीकडे राज ठाकरेंनी याविषयी जाहीर बोलणं टाळलं असलं तरी दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र तसे संकेत दिलेत. आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही. पण मी जे म्हटलं की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे. या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल. पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. मी तर म्हणेन हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच. आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्त्व आहे. गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंमधील नात्याची वीण अधिकाधिक घट्ट होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर पायधूळ झाडली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर जाणार का याची उत्सुकता आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर काही अपवादात्मक प्रसंगी त्यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट झाली होती. 17 जुलै 2012ला उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल असताना राज त्यांना भेटले. 10 जानेवारी 2015ला जहांगीर आर्ट गॅलरीच्या उद्धव यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली. 12 डिसेंबर 2015ला शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं ठाकरे बंधू एकाच मंचावर आले. 27 जानेवारी 2019ला राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नात उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. 28 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली. 23 जानेवारी 2021ला बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाला ठाकरे बंधू एकत्र आले. 22 डिसेंबर 2024ला राज ठाकरेंची बहीण जयवंती देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात पुन्हा बंधू भेट झाली. तर 24 फेब्रुवारी 2025ला एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात दोन्ही ठाकरे एकत्र आले. आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का याबद्दल अजून सस्पेन्स आहे. मात्र असं असलं तरी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवात घरी येण्याचं निमंत्रण देणार का आणि असं निमंत्रण दिल्यास उद्धव ठाकरे ते स्वीकारून राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार का याची उत्सुकता आहे. राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होऊ घातल्यात. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे. त्यामुळे आता गणरायाच्या साक्षीनं त्यावर शिक्कामोर्तब होणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.